चला अवलंबून आपल्याला राहायचं नाही, कारण समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला 70-75 वर्षात कोणी मोठं नाही केलं. हे मोठे झाले, आपल्याला वाटलं होतं आपण मोठं होतं, आपल्या लेकरं मोठं करायसाठी कुणीच पुढं नाही आलं. मराठा बांधवांना माझी खरोखर तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती, आपल्या लेकरं मोठं करण्यासाठी एक नेता पुढं नाही आला. आपण यांना सगळ्यांना मोठं केलं, पण आपल्या लेकरं मोठं करायला कोणी आलं नाही. म्हणून सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा, काम पटापट शेतीचे उरकून घ्या आता, कारण 20 ला एकदा बाहेर पडलो की आरक्षण घेऊन वापस यायचं. त्याच्यामुळं आपण सज्ज राहा, आपण आपल्या गाड्याचा स्वयंपाक करायचा, आपण आपल्या गाड्यात स्वयंपाक केला की पुढे चालायचं. रक्षण प्रत्येक गाडीत, हे महाराष्ट्रातल्या मराठा समाज प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक सज्ज ठेवा. प्रत्येकाच्या 10 असले तरी त्याच्यात 2 स्वयंसेवक, 50 असले तरी 2, कारण तुमच्या तुकडीचं रक्षण तुम्हाला करायचंय. रात्रीचा गस्त तुम्हाला घालायचा, कुणी उद्रेक नाही केला पाहिजे आपल्या याच्यावर. त्याच्यामुळे प्रत्येक माणसानं सज्ज राहायचं. प्रत्येक कोणी उद्रेक नाही केला पाहिजे, कोणी जाळपोळ नाही केली पाहिजे. आपलं हे शांततेचं आंदोलन याच्यासाठी आपल्या तुकडीतल्या प्रत्येक माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आजूबाजूला सज्ज राहायचे. आपला माणूस आपल्या तुकडीमध्ये कोण घुसतोय आणि काय करतोय याच्यावर लक्ष ठेवायचं, कारण आपल्या गाड्यातच आपण झोपायचं, म्हणजे आपल्या गाड्याचं रक्षण सुद्धा आपणच करायचं, म्हणजे आपल्याला काही बाधा येणार नाही. पंक्चर गाड्या झाल्या तर आपले पंक्चर काढणारे आपणच व्हा. ते गावाकडून येताना साहित्य घेऊन या, हवा भरायची आपण, पंक्चर काढणारे आपण. आपलं कामच आपण करायचं स्वतः. आता कुणाला शोधायला जायचं नाही, कोणीही नियमाच्या बाहेर जायचं नाही, कोणी मध्ये व्यसन करायचं नाही, त्याला डायरेक्ट घरी काढून दिलं जाणार. कोणी उद्रेकासारखं काही शांतता भंग करायचं काम करायला त्याला धरायचं, पोलिसात ताब्यात द्यायचं. ते आपला असू किंवा बाहेरून आलेला असू, आणि बाहेरून आपल्या तुकडीत कोणी येऊ शकत नाही, आला बी तरी आपण ते धरून द्यायचं. रात्रंदिवस आपण टीमा तयार करायच्यात आपल्या आपल्या तुकडीमधल्या, ते आपण आपलंच काम करायचं. आम्हाला निवेदन दिलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आदेशच नाही, सूचनाच नाही, डायरेक्ट आत्तापासून कामाला लागायचे. तुमच्या गाडीत तुम्ही सज्ज होऊन यायचे. आपल्या एका गाडीत 2 स्वयंसेवक म्हणजे तुम्ही सज्ज होऊन आला. ज्या तुकडीत असाल त्या तुकडीत गेल्याबरोबर तुमच्या स्वयंसेवकाला काम लावून द्यायचं, एवढंच काम ठेवायचं. तिथं गेल्यावर कोणती तुकडी आहे काय आहे मग काही कळणार असं नाही. घरूनच तुमचं असं लक्षात घ्यायचं, तुमची गाडी तुमच्या गाडीतले लोक, म्हणजेच आपण सगळ्याला आपल्याला आता काम करायचं. तिथं गेल्याच्या नंतर सांगायचं. रात्रीच्या मग तिथून पुढे तुकड्या पाडायच्या. रात्रीच्या गस्तीवर कोण, पहारा द्यायला कोण, दिवसभर कोण. फक्त फोटो काढण्यासाठी कोणी गडबड करायची नाही, कारण तिथं गोंधळ आपल्याला काय होऊ द्यायचा नाही, गर्दी करायची नाहीये. सेल्फ्या काढायसाठी आपण नंतर निवांत आहेत आरक्षण मिळालं, एकमेकाचे फोटो काढा, सेल्फ्या काढा, काहीही हरकत नाही. पण सध्या एकच फोकस, एकच ध्येय, मुंबईकडे कूच करायची. मराठ्यांनो अशी धडक मारा की देशात अशी कुणी धडक मारली नसं, आणि गेल्यावर बिना यशाच्या माघारी नाही यायचं, विजयच घेऊन माघारी यायचं. याच्यासाठी घरी नाही थांबायचं, आता घराच्या बाहेर पडायचं. कारण आपण खूप संध्या सरकारला दिलेल्या, खूप संध्या सरकारला दिल्या. आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचे. इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठंही काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, आपल्याला मोडली नाही पाहिजे. पण मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे. असं देशानं कधीच बघितलं असताना तुम्हाला बी स्वाभिमान वाटला पाहिजे. हो, हात जोडून सांगतो तुम्हाला की तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे तुमचा स्वतःचा, की या लढ्यात मी स्वतः साक्षीदार आहे. मी या लढ्याचा, विजय लढ्याचा साक्षीदार झालोय. मला घरी नाही राहायचं, हे विजय मिळवण्यासाठी मला यायचे. साक्षीदार बना या लढ्याचे, घरी थांबू नका. सगळे बाहेर निघा, सगळे बाहेर निघा, काम पटापट उरकून घ्या. या लढ्याचा साक्षीदार व्हा. तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो, कधी काळी तुम्ही छातीवर हात ठेवून म्हणला पाहिजेत, या लढ्यात मी होतो, माझ्या नातवासाठी होतो, माझ्या मुलासाठी होतो, माझ्या बहिणीसाठी होतो, माझ्या भावासाठी होतो. मला स्वाभिमान आहे, मी या लढ्यात सहभागी होतो, रात्रंदिवस मी गेलोय. बाकीचे सणवार नंतर करता येतील आपल्याला, लग्न असतील आपले तेही नंतर करता येतील आपल्याला, किंवा आपण आता भेटीला नाही थांबलोत लग्नाला, माघारी आल्यावर भेटू त्यांना. कुठं काय उत्सव असतील नंतर जाऊ आपण, सण नंतर करू. खूप पिढ्या पडल्यात आपल्याला सण करायला. पोरांच्या हाल चाललेत, एका टक्क्यावर पोरांचे वाटोळे झालेत. पोरं नुसते शिकवायलेत आपण. एक स्वप्न लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, पोरं शिकवतोच आपण, पण ते पोरग नोकरीला लागत नाहीये, हे सुद्धा डोक्यात ठेवा. कारण काल एक मला उदाहरण आलं होतं, त्या उदाहरणापासून सांगतो की 95% मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं. पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला. ही परिस्थिती. आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत. यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा.